हॅलो स्टुडंट्स, आज ऑसिलेशन चॅप्टरचा आपण पुढचा पॉईंट पाहणार आहोत. काल आपण एनर्जी पाहिलेली होती. सिंपल पेंड्युलम. आता पुढचा पॉईंट आहे सिंपल पेंड्युलम. आपण मागच्या चॅप्टरमध्ये कोनिकल पेंड्युलम पाहिलेला होता. तर कोनिकल पेंड्युलम आणि सिंपल पेंड्युलम त्याच्यामध्ये टाईम पिरियडच कॅल्क्युलेट केलेला आहे. त्याचा डिफरन्स 124 पेजवर मागे लिहिलेला आहे पुस्तकाच्या. तो पाहिल्यावर लक्षात येईल किंवा आपण कोनिकल पेंड्युलम पाहिलेलाच आहे. The simple pendulum, the definition is an ideal simple pendulum is heavy particle suspended by a massless, inextensible, flexible string from rigid support. Okay? The simple pendulum म्हणजे बॉब असतो. आपण मागच्या वर्षी स्पेरिकल बॉबचं काय व्हर्नियर कॅलिपरनी काय काढलेलं होतं, व्हॉल्यूम कॅल्क्युलेट केलेला होता. तोच बॉब आपण एखाद्या दोऱ्याला बांधला, पण तो कसा हवा? Inextensible and flexible string from rigid support. This indication for the rigid support. तो बांधलेला आहे घट्ट. हा rigid support. This is the L, length of the string, and this is the bob, massless bob. त्याचं मास कन्सिडर करायचं नाही. M is the mass of the bob. T is the tension in the string, and theta is the angular amplitude. This bob is the mean position and to and fro motion, plus extreme, minus extreme. अशा प्रकारे काय असणार आहे? हे सिंपल कोन पेंड्युलमचं डिस्प्लेसमेंट असणार आहे. and this is the theta, means the angular amplitude. Okay, T is the tension towards the rigid support. ह्या बॉबमुळे टेन्शन येतं, त्याच्यामुळे तो दोरा खाली राहतो स्थिर, आणि पेंड्युलम काय होतो? ऑसिलेट होतो. ओके, नेक्स्ट, इट displaced position, extreme position, that is two forces acting on the bob. First is the force T due to the tension in the string towards the support. इथे दाखवलेलं आहे arrow. T is tension and weight mg in the vertically downward weight mg resolved into two component. weight नेहमी कसं असतं? डाऊनवर्डली रिॲक्ट होतं, डाऊनवर्ड पोझिशनला असतं. आपण उभं राहिलं तरी आपलं ॲक्ट खाली होतं, म्हणून आपण सरळ उभे राहतो. वेट एम जी इन द व्हर्टिकली डाऊनवर्ड अँड वेट एम जी रिझॉल्व्ड इन टू टू कंपोनंट. इथं दाखवलेले टू कंपोनंट, एम जी कॉस थिटा अँड धिस इज द हॉरिझॉन्टल कंपोनंट इज द एम जी साइन थिटा अँड व्हर्टिकल कंपोनंट इज द एम जी कॉस थिटा. एम जी कॉस थिटा बॅलन्स दी टेन्शन, इथे दिसतंच आहे टेन्शन, अँड एम जी साइन थिटा बॅलन्स द इक्विलिब्रियम पोझिशन, मीन्स द सेंट्रिपिटल फोर्स असतो तो. आपण मागे तिकडे बँकिंग ऑफ फर्स्ट चॅप्टरमध्ये हे सगळे इक्वेशन्स पाहिलेले होते. रिस्टोरिंग फोर्स एफ इज इक्वल टू मायनस एम जी साइन थिटा, अँड थिटा इज व्हेरी स्मॉल, दॅट इज व्हेरी स्मॉल मीन्स इट इज द लेस दॅन द 10. and sin theta is smaller than the theta, hence we write down here f is equal to minus mg theta. Okay, and f is equal to minus mg x by l, and this x by l is the value of theta in sense of this figure. means theta आपण फर्स्ट चॅप्टर मध्येच arc and a radius, this is the x arc and l is the radius. Okay, x by l, m, g and l are the constant mass of the bob, g is acceleration due to gravity and l is the length of the string. हे काय असणार आहेत? कॉन्स्टंट. म्हणजेच f is directly proportional to the minus x, जो आपला लिनियर SHM चा लॉ इथे व्हेरीफाय झालेला दिसतोय, म्हणजे त्याचप्रमाणे आलेला आहे तो. नेक्स्ट, आता आपण काय कॅल्क्युलेट करणार आहोत? the time period of the t of oscillation of a pendulum. t period t is equal to फॉर्म्युलाच काय आहे? 2 पाई बाई ओमेगा. पण आता आपल्याला इथं ओमेगाची व्हॅल्यू माहिती नाहीये, मग ती कॅल्क्युलेट करणार आहोत आपण या फिगरवर. इज इक्वल टू 2 पाई अंडर रूट ॲक्सिलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट. आता ही ओमेगा स्क्वेअर लिहिली इथं, तर ती अंडर रूटमध्ये जाणार आहे.
म्हणून ॲक्सिलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट. मी तुम्हाला पहिल्यांदा सुरुवातीला ओमेगाला काय म्हणायचं या चॅप्टरमध्ये ते लिहून दिलेलं आहे तिथं. ॲक्सिलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट. आता हे पर म्हणजेच डिवाइड असतो, ॲक्सिलरेशन आणि डिस्प्लेसमेंट म्हणजेच A/x. ॲक्सिलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट ही व्हॅल्यू आपल्याला इथे काढायची आहे. मग ती कशी काढता येईल? तर फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सिलरेशन आहे. आत्ता आपण काय काढली? F इज इक्वल टू मायनस mgx/L. लेफ्ट हँड साईड इक्वल म्हणजे राईट हँड साईड इक्वल, बरोबर. मग इक्वेट धिस टू इक्वेशन्स अँड देन वी गेट द A/x. हा x आहे तो इकडे घेतला, मग हा A इज इक्वल टू हे mm गेट कॅन्सल मायनस g/x L. हा x इकडे आला म्हणजे A/x इज इक्वल टू मायनस GL. म्हणजेच A/x हीच व्हॅल्यू कशाची आहे? ॲक्सिलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट. मग ती इथे आपण सबस्टिट्यूट केली. मायनस मॅग्निट्यूड इन सेन्स म्हणजे प्लस येणार ती g/L. मग t इज इक्वल टू 2π and under root L/g, and this equation is the time period of oscillation of a pendulum. This is the equation. T is the time period, L is the length of the string, and g is the acceleration due to gravity. Then we calculate the n means the frequency. Frequency is equal to reciprocal of the time period, and then equation is reciprocal झाला. आता हे n is equal to 1/2π under root g/L. This is the equation. ओके. मग याच्यामध्ये ॲझम्पशन्स काय आहेत सिम्पल पेंड्युलमचे? तर ॲझम्पशन्स अशा प्रकारचे आहेत की द ॲम्प्लिट्यूड ऑफ ऑसिलेशन इज व्हेरी स्मॉल अँड द लेंथ ऑफ द स्ट्रिंग इज लार्ज. लेंथ ऑफ द स्ट्रिंग इज लार्ज पाहिजे, म्हणजे लांब घ्यायची, 100 पेक्षा 120 पेक्षा म्हणजे 20 टाइम्स काय घ्यायची? लार्ज घ्यायची. ड्युरिंग ऑसिलेशन्स द बॉब मूव्ज अलॉंग द सिंगल व्हर्टिकल प्लेन. त्याचे ऑसिलेशन सिंगल व्हर्टिकल प्लेनमध्ये अशी व्यवस्थित द्यायची. थोड्या ते आपल्याला मोजता येतील अशा प्रॅक्टिकलला आहे ते. मग आता याचे टाईम पिरियडचे लॉज आहेत. सिम्पल पेंड्युलमचे लॉज आहेत 4. आता ते लॉज काय आहेत? आपल्याला इक्वेशन हे पाठ असेल तर लॉज देता येतात. द टाईम पिरियड is directly proportional to the square root of the length of the simple pendulum. Next, second, the time period is inversely proportional to the square root of the acceleration due to gravity. And third is the time period of oscillation of a pendulum does not depend upon the mass of the bob. तो मास किती लहान आहे किंवा किती मोठा आहे याच्यावर तो डिपेंड करत नाही. हे पुस्तकात 3ही लॉ दिलेले आहेत, मी इथे लिहिलेले नाही आहेत, पण मी वर्गातही नेहमी सांगते आपल्याला इक्वेशन माहिती असेल तर आपल्याला लॉज लिहिणं अवघड जात नाही, बरोबर. आपल्याला सगळं माहिती पाहिजे. L means the length of the string, and G is the acceleration due to gravity, and T means the time period of oscillation of a pendulum. आणि अशा प्रकारे लॉ लिहायची. ओके. याच्यातलाच नेक्स्ट पॉईंट असा आहे की तो काय आहे? सेकंड्स पेंड्युलम. सेकंड्स पेंड्युलम्स मीन्स अ सिम्पल पेंड्युलम हुज पिरियड इज 2 सेकंडचा असेल. टाईम पिरियड कितीचा आहे? 2 सेकंडचा. मग 2 सेकंडचा आहे म्हटल्यावर इथं टी इज इक्वल टू आपल्याला काय इक्वेशन आलेलं आहे? 2π अंडर रूट L/g. मग टीची व्हॅल्यू काय आहे? 2. इथे आपण सबस्टिट्यूट केली आणि हे इक्वेशन इक्वेट करा तुम्ही. म्हणजे स्क्वेअर रूट घेतला, बोथ द साईडला स्क्वेअर घेतला तर हा स्क्वेअर रूट कॅन्सल होईल आणि आपल्याला L ची व्हॅल्यू काय येईल? LS मीन्स द सेकंड्स पेंड्युलम. याचा अर्थ LS मीन्स द सेकंड्स पेंड्युलम इज इक्वल टू g/π². जी ची व्हॅल्यू कॉन्स्टंट असते असं आपण म्हणतो, पण पृथ्वीवर अनेक ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी गेलं प्लेसला तर ही जी ची व्हॅल्यू काय होते? व्हेरीफाय होते, म्हणजे वेगवेगळी असते. तर ती व्हेरीफाय करण्यासाठी आपल्याला लेंथ, आपण प्रॅक्टिकली एक्सपेरिमेंटली लेंथ माहिती असते आपल्याला, ती मोजून घेतो. ही माहिती असेल, पायची व्हॅल्यू कॉन्स्टंट असते तर जी ची व्हॅल्यू काढता येते. किंवा
इट कॅन बी यूज टू डिटरमाइन द जी प्लेस ॲज अ एल एस इज नोन. किंवा आपल्याला जी माहिती आहे आणि एल एस काढायला अवघड जात नाही. पण प्रॅक्टिकली नेहमी जी ही कॅल्क्युलेट ह्या इक्वेशननी काढला जातो. कारण वेगवेगळ्या प्लेसला आपण सिम्पल पेंडुलम, आपण जसं म्हणतो की आपल्या इथे जेवढे वाजलेत तेवढे दिल्लीला गेल्यावर 1 सेकंदाचा फरक पडतो, आपण असं म्हणतो. त्याप्रमाणे वेगवेगळ्या ठिकाणी गेल्यावर टाईम पिरियड हा थोड्या प्रमाणात चेंज होतो ड्यू टू धिस जी. त्यामुळे एल एस आपल्याला माहिती असतो एक्सपेरिमेंटली, म्हणजे लेंथ आपण मोजून घेतो लेंथ स्ट्रिंगची, त्याप्रमाणे जी आपल्याला कॅल्क्युलेट करता येतो. दिस इज द सेकंड्स पेंड्युलम. ओके, थँक्यू.